लिमिटेड पंढरपूर यांच्या वतीने देशभक्त बाबूरावजी जोशी व्याख्यानमाला, आज या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपण सर्व पंढरपूरकरांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मी व्यक्तिशः अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व पंढरपूरच्या रहिवाशांचं. आजच्या या व्याख्यानमालेचं जे पहिलं पुष्प आहे त्याचा उद्घाटन जो कार्यक्रम आहे त्यानिमित्त उपस्थित आमचे आदरणीय प्रशांतजी परिचारकजी, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन माधुरीताई मोरे साहेब, तसंच सतीशजी मुळे, उमेश विर्धे आणि इतर सर्व मान्यवर आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मित्रांनो, विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मला खरंच कौतुक करावं असं वाटतं या सर्व आयोजकांचं की त्यांनी एक जागतिक विषय आज आपल्या सगळ्या पंढरपूरकरांसाठी ठेवलेला आहे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने भारतामध्ये आपल्या परराष्ट्र धोरणाचं लोकशाहीकरण करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. म्हणजे पूर्वी अशा प्रकारचे जागतिक विषय जे असायचे याची चर्चा ही प्रामुख्याने इंग्रजी भाषेमध्ये व्हायची. ही चर्चा करणारे सुद्धा सूट बूट टाय मधले लोक असायचे आणि ही चर्चा प्रामुख्याने दिल्लीपर्यंतच मर्यादित राहायची. पण सर्वसामान्य लोकांपर्यंत या चर्चा पोहोचतच नव्हत्या. खरं सांगायचं झालं तर भारतामध्ये परराष्ट्र धोरण हा विषय सुरुवातीपासून दुर्लक्षितच राहिला आणि त्यामुळे त्याचं महत्व काय आहे हे जाणून घ्यायला आपल्याला थोडा उशीर लागला. आता ज्या वेळेला देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या 10 वर्षांच्या काळामध्ये साधारणतः 82 देशांना व्हिजिट केली, तो एक पद्धतीचा रेकॉर्डच झाला. कारण आपल्याला त्याची सवयच नाहीये. त्यापूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या काळामध्ये 42 देशांना भेटी दिलेल्या होत्या आणि त्यामुळे भारतात चर्चा पण व्हायला लागली. नुकतंच आपल्याकडे दिल्लीमध्ये दिल्ली मेट्रो स्टेशनच्या जवळ 10 नोव्हेंबरला एक ब्लास्ट झाला. त्यावेळेला त्याच्यानंतर पंतप्रधान मोदीजी हे भूतानमध्ये होते. पण मित्रांनो, या ठिकाणी मी सांगतो की जेवढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचे राष्ट्राध्यक्ष, जपानचे पंतप्रधान, चीनचे राष्ट्राध्यक्ष व्हिजिट करतात त्याच्या 50% ही व्हिजिट पंतप्रधान मोदी करत नाही. जर तुम्हाला जागतिक पातळीवरती तुमचा प्रभाव निर्माण करायचा असेल तर तुम्हाला अशा स्वरूपाच्या व्हिजिट करणं, त्याच्या माध्यमातून भारतातली बदललेली परिस्थिती जगापुढे मांडणं, ज्याला ब्रँड इंडिया असं म्हणतात, तोपर्यंत तुमच्याकडच्या इन्व्हेस्टमेंट येत नाही. हे यासाठी गरजेचं आहे की आज साधारणतः 123 देशांमध्ये 4 कोटी भारतीय राहतात आणि हे भारतीय प्रतिवर्षी आपल्याला 125 अब्ज डॉलरचा फॉरेन रेमिटन्स पाठवतात. $125 बिलियन. हा जो पैसा आहे हा पैसा आरबीआय मध्ये बॉन्डच्या रूपाने राहतो आणि तो तुमच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्रदान करतो. आणि लोक किती आहेत? 4 कोटी. एकट्या अमेरिकेमध्ये 52 लाख भारतीय आहेत. केवळ 2024 म्हणजे मागच्या वर्षी 22 लाख लोकांनी अमेरिकेला भेट दिली. विद्यार्थी म्हणाल तर अमेरिकेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्या 1/3 म्हणजे साधारणतः 4 लाख विद्यार्थी हे भारतीय आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तर आपले भारतीय विद्यार्थी आपला पैसा प्रतिवर्षी अराउंड 12 अब्ज परकीय शिक्षणासाठी खर्च करतात. हे मी तुम्हाला का सांगतोय की आता कोणतीही गोष्ट ती त्या देशात घडली आहे त्याचा मला काय करायचंय असं राहिलेलं नाहीये. आता तुमच्या दैनंदिन आयुष्यामधल्या प्रत्येक घटकावरती जागतिक राजकारणाचा परिणाम आहे. प्रत्येक घटकावरती परिणाम आहे. मी एका गोष्टीकडे येणार आहे पण सुरुवातच त्यांनी करतो की जो 10 नोव्हेंबरचा बॉम्ब ब्लास्ट झाला त्या बॉम्ब ब्लास्टला
अंतिम रूप देणारे, म्हणजे त्याचे इन्व्हेस्टिगेशन आता चालू आहे, चौकशी त्याचा तपास चालू आहे, परंतु जो प्रिलिमिनरी अंदाज बाहेर येतो आहे त्याच्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्ड आहेत त्यातला एक नीट चा टॉपर आहे, एक प्री मेडिकल एंट्रन्स टेस्टचा टॉपर आहे, एकाला 5 लाख पगार आहे, अशा प्रकारचे हायली क्वालिफाईड लोक जे तुमच्यात माझ्यातले आहेत, ते जर अशा स्वरूपाच्या टेरर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व होत असतील तर तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सुरक्षेचा प्रश्न हा येणार आहे की नाही? मग यांना रन करणारे कोण आहेत? तो एक परदेशी आहे, एक देश आहे आपल्या शेजारचा जो यांना रन करतोय. त्यामुळे तुम्ही हे म्हणू शकत नाहीये की मी पंढरपूरमध्ये आहे, मी एकदम सेफ आहे, मला काय करायचं, मी दिल्लीला, मुंबईला, पुण्याला थोडी आहे. यू नेव्हर नो. 2014 नंतर आपल्याकडे जो पहिले टेरर अटॅक सगळ्या भारतभर व्हायचे ते आता केवळ जम्मू काश्मीर पुरते आणि पंजाब मधल्या काही शहरांपुरते मर्यादित राहिले होते. आपल्या तपास यंत्रणांचं आपण कौतुक केलं पाहिजे की 2008 नंतर आपल्या तपास यंत्रणांनी अत्यंत मेजर जे सगळ्या प्रकारचे टेरर कॉन्स्पिरसीज होत्या त्या उघडकीला आणल्या. लक्षात घ्या, ही जो दिल्लीचा 10 नोव्हेंबरचा बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्या पूर्वी म्हणजे 5 तास पूर्वी हरियाणामध्ये फरीदाबाद मध्ये जे जॉईंट ऑपरेशन झालं हरियाणा पोलीस आणि जम्मू काश्मीरच्या पोलीसचं, साधारणतः 400 किलो अमोनियम नायट्रेट सापडला. हा अमोनियम नायट्रेट आणि त्यानंतर केमिकल वेपन्स ज्या पद्धतीचं तयार करण्याचे सगळे डॉक्युमेंट सापडले, यंत्रणा सापडल्या. मित्रांनो, साधारणतः माझा अंदाज असा आहे की 1.5 लाख लोक गेले असते, सहज गेले असते. जर हा कॉन्स्पिरसी, हा कट अंतिम रूपाने गेला असता तर 1.5 लाख लोक, निष्पाप लोकांचे बळी सहज गेले असते. इतका प्रचंड मोठा कट होता. जो कट आपल्या सुरक्षा यंत्रणांनी वेळीच सावध होऊन तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला, परंतु तो ब्लास्ट झाला. हे मी तुम्हाला का सांगतोय की तुम्ही जरी पंढरपूरमध्ये असाल किंवा इथे जवळच्या खेड्यामध्ये असाल तर तुम्ही आता असं अजिबात म्हणू शकत नाहीये की मला जागतिक राजकारणाशी काय करायचंय. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो की आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये पेट्रोल डिझेलचे काय महत्व आहे याची तुम्हाला कल्पना आहे. आपल्याकडची महागाई ही पेट्रोल डिझेलच्या किमतीवरती निर्भर असते, परंतु जर जागतिक राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये पेट्रोलची किंमत ही प्रति बॅरल असते, ही जर $1 वाढली तर वर्षाला आपला वाढीव खर्च हा $1 अब्ज एवढा असतो. $1 जरी वाढली तरी. ज्या वेळेला 3 वर्षांपूर्वी रशिया युक्रेन या 2 देशांमध्ये युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धाच्या वेळेला 24 फेब्रुवारीला रशिया ह्या देशाने युक्रेनवरती आक्रमण केलं, त्यावेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किंमत जी होती प्रति बॅरल ही $69 एवढी होती. त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 17 मार्चला एकाच महिन्यामध्ये साधारणतः 20-25 दिवसांमध्ये तेलाची किंमत $117 प्रति बॅरल झाली. मी तुम्हाला सांगितलं $1 जरी वाढली तरी 1 अब्ज, आणि जर $117 झाली म्हणजे भारतात कमीत कमी तेलाचं रेट त्यावेळेला 150-200 व्हायला पाहिजे होता. पण त्याच वेळेला आपण अत्यंत ज्याला मी डिप्लोमॅटिक स्मार्टनेस म्हणतो तो आपण दाखवला आणि आपण रशिया ह्या देशाकडनं तेल विकत घ्यायला सुरुवात केली. मित्रांनो, लक्षात घ्या, जो रशिया देश आपला 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता तो मागच्या वर्षीपर्यंत नंबर 1 चा तेल पुरवठादार देश झाला. आपण रशियाकडनं साधारणतः $35 अब्ज तेल या 3 वर्षांमध्ये विकत घेतलं. आपण ते तेल विकत घ्यायचो, त्याचं शुद्धीकरण करायचो आणि ते शुद्ध झालेलं तेल आपण अमेरिकेला आणि युरोपला द्यायचो. जो भारत आशिया खंडातला सगळ्यात मोठा तेलाचा आयातदार देश आहे तो सगळ्यात मोठा तेलाचा निर्यातदार देश बनला. इतकं प्रचंड मोठं तेल आपण रशियाकडनं केलं. अमेरिकेने खूप दबाव टाकला, परंतु त्या दबावाला आपण झिडकारून दिलं. लक्षात घ्या मित्रांनो, जर रशियाकडनं आपण तेल घेतलं नसतं तर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती $200 प्रति बॅरल क्रॉस झाल्या असत्या. भारतामध्ये त्या $350 ते $400 झाल्या असत्या.
लक्षात घ्या महागाईचा दर काय असता, पण आपल्याला जयशंकर यांची त्यावेळेसची ती डिप्लोमसी कामाला आली आणि आपण रशिया बरोबर अग्रीमेंट केला आणि 3 वर्षांमध्ये आपण पेट्रोलच्या किमती 100 ते 110 मध्ये मर्यादित ठेवू शकलो. आपल्या शेजारचा देश श्रीलंकेमध्ये 300 रुपये पेट्रोल क्रॉस झालं, नेपाळमध्ये ते झालं, पाकिस्तानमध्ये 250-300 रुपये क्रॉस झालं. आपल्याकडे तेलाच्या किमती वाढल्या नाही आणि याचं कारण होतं की आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता रशियाकडनं तेल विकत घेतलं. आता हे का आपण जाणून घेणं गरजेचं आहे, तर ज्या ज्या वेळेला ज्या देशांकडनं आपण तेल घेतो, विशेष करून आपण इस्लामिक देशांकडनं तेल घेतो, पण ज्या ज्या वेळेला त्या इस्लामिक देशांमध्ये काही समस्या निर्माण होतात त्या त्या वेळेला तेलाचा पुरवठा विस्कळीत होतो आणि त्याचे परिणाम तुम्हाला मला भोगावे लागतात. जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्यावेळेला युरियाचे दर प्रचंड वाढले, बांधकामाचे दर प्रचंड वाढले, कारण युरिया स्टील एक्सपोर्ट करणारे हे देश आहेत. त्यामुळे तुम्हाला ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण आंतरराष्ट्रीय जागतिक घडामोडींची चर्चा या ठिकाणी का करतो आहोत, तर तुम्ही मी ही चर्चा केलीच पाहिजे आहे. या सगळ्या निर्णयांमध्ये तुमचा माझा सहभाग असलाच पाहिजे आहे, कारण आता हे आमचं ते तुमचं असं आता राहिलेलं नाहीये. प्रत्येक गोष्ट ही जागतिक बनलेली आहे, त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला जागतिक घडामोडींविषयी अत्यंत सजग राहणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण आज डोनाल्ड ट्रम्पची चर्चा पंढरपूरमध्ये करतो. खरं तर डोनाल्ड ट्रम्पची तीच इच्छा आहे. त्याला असं माहिती की खेड्यापाड्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, जगामध्ये सगळीकडे माझी चर्चा झाली पाहिजे आहे, मी सातत्याने हेडलाईन्स मध्ये असलो पाहिजे आहे, हीच त्याची इच्छा आहे आणि तेच आपण आता करतो आहोत. पण ते करणं का गरजेचं आहे हे लक्षात ठेवा, कारण आपल्या जवळ सोलापूर आहे, त्या सोलापूरला जो टेरिफचा इश्यू निर्माण झाला त्याचा काही प्रमाणामध्ये फटका आपल्या सोलापूरच्या चादर उद्योगालाही बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्ड आहेत ते अत्यंत सर्वसामान्य आहेत, डेली बेसिस वरती काम करणारे छोटे व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्याची चर्चा होणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे चामड्याचे आहेत, कापडाचे उद्योग आहेत, छोटे मोठे दागिने, इमिटेशन ज्वेलरी करणारे आहेत, या सगळ्यांवरती त्याचा परिणाम आणि म्हणून त्याची चर्चा करणं आपल्याला गरजेचं आहे. तर नेमका हा काय प्रकार आहे हे आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा झाले साधारणतः 10 महिन्यांपूर्वी. ज्या वेळेला ते राष्ट्राध्यक्ष झाले त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा हातामध्ये घेतली जानेवारी महिन्यामध्ये. त्यावेळेला अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे तो साधारणतः $36 ट्रिलियन एवढा आहे. किती आहे? $36 ट्रिलियन. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार भारताच्या हा आता $4 ट्रिलियन पर्यंत गेलाय. आपण जगामध्ये आज तुम्हाला कल्पना असेल की आपण आजच्या घडीला आपण जपान या देशाला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलो. आपल्या पुढे आता जर्मनी आहे, जर्मनीच्या पुढे चीन आहे आणि चीनच्या पुढे अमेरिका आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा एकूण आकार $36 ट्रिलियन आहे, चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार $16 ट्रिलियन आहे, जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा आकार $5 ट्रिलियन आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार $4 ट्रिलियन आहे. आपल्या खाली जपान आहे, जपानचा $3.5 ट्रिलियन आहे आणि आपण साधारणतः 1 ते 1.5 वर्षांमध्ये म्हणजे 2027 मॅक्स टू मॅक्स 28 पर्यंत जर्मनीला मागे टाकू आणि आपण 3ऱ्या क्रमांकाची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनायला जातो. आपण आज अमेरिकेचा विचार करतोय, या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार $36 ट्रिलियन आहे, परंतु या अमेरिकेवरती $38 ट्रिलियन कर्ज आहे. या देशाला प्रतिवर्षी $1 ट्रिलियन इंटरेस्ट घ्यावा लागतो, कर्ज घ्यावा लागतं इंटरेस्ट देण्यासाठी. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प महाशय जेव्हा आले तेव्हा त्यांनी असा विचार केला की आता आम्ही हे व्याज देण्यासाठी कर्ज घेणार नाही, मग आम्हाला पैसा कुठनं आणावा लागेल, कुठनं कमवावा लागेल. मग त्यांनी 2 मार्ग स्वीकारले. पहिलं त्यांनी केलं की आपल्याकडचे सगळे सरकारी कर्मचारी आहेत जी नोकर भरती त्यात कपात करायची आणि म्हणून त्यांनी एलॉन मस्क नावाच्या टेस्ला कंपनीच्या मालकाला आणलं आणि त्याला एक विभाग काढून दिला, एक खातं काढून दिलं आणि त्याला सांगितलं साधारणतः 10,000 कर्मचाऱ्यांची कपात कर. त्यांनी ते काम केलं आणि मग त्यांनी जॉबही सोडला, नंतर तो चालला गेला. आणि मग त्यांनी नंतर दुसरा विचार असा केला की मग आपल्याला दुसऱ्या पद्धतीने कसा पैसा वाचवता येईल आणि कमवता येईल. मग तो आयातीकडे वळला, टेरिफकडे वळला. आता हा टेरिफ काय प्रकार आहे हे लक्षात घ्या. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो. साधारणतः आपण असं धरून चालू, एक उदाहरण घेऊ की सफरचंद
ऍपल. आपल्याकडे जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद तयार होतात, आपल्या भारतामध्ये विकतात. आज मला वाटतं पंढरपूरमध्ये साधारणतः 100-150 रुपये त्याचा पर किलोचा रेट असावा, 200 पर्यंत असेल ते चांगल्या क्वालिटीचे असतील तर. आता काय होतं की सफरचंद उत्पादन करणारे आधुनिक देश आहेत, त्यात अमेरिका पण आहे. त्याला अमेरिकन ऍपल म्हणतात. ते मास क्वांटिटीमध्ये करतात. ते का बरं करतात? कारण त्यांच्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत. आता हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप इतक्या लार्ज क्वांटिटीमध्ये, तर चव काही नाही. बदाम, ज्याला अमेरिकन कॅलिफोर्निया बदाम म्हणतात, तुम्ही त्याचा पौष्टिक दृष्ट्या विचार केला तर पौष्टिक व्हॅल्यू त्याची अजिबात नाही, पण क्वांटिटी प्रचंड. मग जर ते आपल्या मार्केटमध्ये आले आणि ते होईल साधारणतः, आपण जेव्हा येतात तेव्हा त्याच्यावरती 42% आपण आयात शुल्क लावतो. म्हणजे साधारणतः ते 100 रुपये जर येत असतील तर आपण 142 रुपये त्याच्यावरती, म्हणजे 42 रुपये लागतात त्याच्यावरती आयात शुल्क, म्हणजे ते आपल्याकडे 142 रुपयाला मिळतात जर ते 100ला आयात होत असतील तर. हे आपण का करतो? कारण आपल्या मालाला प्रोटेक्शन मिळालं. जर तसं झालं नाही तर तुम्ही विचार करा, जे दूध उत्पादन करणारे, लोणी उत्पादन करणारे, बटर ज्याला म्हणतो, आता जिम इंडस्ट्री भारतामध्ये खूप मोठी व्हायला लागली आहे. ह्या जिम मध्ये जाणारी मुलं व्हे प्रोटीन घेतात. हे व्हे प्रोटीन बनवणारा अमेरिका मोठा देश आहे, त्याला दुधाची भुकटी म्हणतात. साधारणतः भारतामधली जी हेल्थ इंडस्ट्री आहे तिचा आकार हा $5 बिलियन. आता जर त्यांनी अशाच पद्धतीने दुधाची भुकटी भारतामध्ये आणून विकायला सुरुवात केली तर आपल्याकडे हरियाणा, पंजाब, गुजरात हे जे दूध उत्पादन करणारे आहेत त्या शेतकऱ्यांचा त्याच्यापुढे टिकाव लागणार नाही, पण इतके स्वस्तामध्ये विकले जातील. मग तशाच पद्धतीने मका, त्यांच्याकडे मका ट्रिलियन टन्स मध्ये बनतो, कारण तो जेनेटिकली मॉडिफाईड आहे. सोयाबीन तशाच पद्धतीने बनतं. मग जर आपल्याकडे ते आणलं गेलं तर त्याच्या किमती, म्हणजे साधारणतः लक्षात घ्या, आपण जर कृषी उत्पन्नामध्ये आयात शुल्क शून्यावर आणला, जी डोनाल्ड ट्रम्पची मागणी आहे, तर अमेरिकन ऍपल 25 रुपये किलोनी तुम्हाला मिळतील. साधारणतः बदाम 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे विकले जातील. म्हणजे तुमच्याकडचे ते 400-500 रुपये किलोचे बदाम आहेत ते तुम्ही घेणार नाही आणि तुम्ही ते 80-90 घेता. असाच प्रकार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग तो सोयाबीन असेल, मग ते मका असेल, प्रचंड मास क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन. आणि त्याची अशी इच्छा आहे की भारतीय बाजारपेठेमध्ये अमेरिकन मका विकला जावा, भारतीय बाजारपेठेमध्ये अमेरिकन सोयाबीन विकलं जावं, आणि त्यासाठी ते प्रचंड दबाव टाकतात. मग त्यांनी असं सांगितलं की आम्ही जेवढा भारत आयात शुल्क लावतो तेवढं आम्ही लावणार. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं भारताला की तुम्ही 3 सेक्टर असे आहेत की त्या 3 सेक्टर मधलं आयात शुल्क शून्यावर आणा. त्यातलं पहिलं आहे कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्रामधलं आयात शुल्क म्हणजे इम्पोर्ट ड्युटी 0 वरती आणा. दुसरं डेअरी प्रॉडक्ट्स, त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी शून्यावरती आणा. आणि तिसरं फिशरीज, ओके, मत्स्योद्योग, त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी आयात शुल्क शून्यावरती आणा. या 3 साठी त्यांनी भारतावरती दबाव टाकायला सुरुवात केली. भारताने सांगितलं की आम्ही काही गोष्टी मान्य करतो, त्याच्या 3 गोष्टी आपण मान्य केल्या. त्याचा आग्रह होता. तुम्हाला कल्पना आहे, डोनाल्ड ट्रम्प हा ज्या भागामधून येतो अमेरिकेच्या, त्याला बायबल बेल्ट असं म्हणतात. म्हणजे तो अत्यंत कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन लोकांचा बेल्ट आहे. आणि त्यांची एक पारंपरिक आहे की आम्ही जगावर राज्य करावं, अमेरिका ग्रेट आहे, अमेरिका. आणि मग तो सातत्याने तो 2-3 गोष्टींची उदाहरणं देत असतात. तुम्ही बघत असाल ते मिडल अमेरिकेमधले ते हॅट वगैरे घालणं, स्कॉच घेणं. तर त्यांच्याकडे बर्बन व्हिस्की बनते, स्कॉच बनते. त्याचा आग्रह होता. त्याला 2-3च नावं माहिती आहेत. एक तर ते हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल, सातत्याने ट्रम्प नाव घेत असतो, हार्ले डेव्हिडसन, हार्ले डेव्हिडसन. ही जी हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल आहे हिच्यावरती आपण 100% इम्पोर्ट ड्युटी लावतो. म्हणजे जर ती 5 लाखाची मोटरसायकल डॉलरमध्ये असेल आणि ती भारतात येत असेल तर त्याच्यावर 5 लाख रुपयाची इम्पोर्ट लावतो, म्हणजे ती 10 लाखाला बनते. हे आपण काय करतो? जर केलं नाही तर तुमची रॉयल एनफिल्ड आणि बुलेट, ऑलमोस्ट बुलेटची किंमत आता 3-4 लाखांपर्यंत झाली. मग तुम्ही म्हणता मी 1 लाख रुपये ऍड करतो, हार्ले डेव्हिडसनच घेतो ना, मग बुलेट कोण घेणार, एनफिल्ड कोण घेणार? आणि म्हणून आपण 100% इम्पोर्ट ड्युटी लावली. पण ट्रम्पने इतका दबाव टाकला की आपण ती इम्पोर्ट ड्युटी आता कमी करून 50% वरती आणली आहे. त्यामुळे हार्ले डेव्हिडसन आता स्वस्त झाली आहे. त्यानंतर बर्बन स्कॉच व्हिस्की भारतामध्ये स्वस्त झालेली आहे. मग त्यांनी सांगितले की अजून 22 आयटम करा, त्या पण तुम्ही स्वस्त करा. तेही आपण मान्य केलं. मात्र आता आपण 3 गोष्टींसाठी अडून बसतो. आम्ही म्हटलं 3 सेक्टर मध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. पहिलं सेक्टर आहे
ते म्हणजे ऍग्रिकल्चर, दुसरं फिशरीज आणि तिसरं डेअरी प्रॉडक्ट. तू किती दबाव टाक. मग तिने इतर देशांवर दबाव टाकायला सुरुवात केली. जपानने सांगितलं ओके आम्ही अग्रीमेंट करतो. पण जपानने अग्रीमेंट केला. इंडोनेशिया आपल्या शेजारी देश त्यांनी अग्रीमेंट केला. युरोपियन देशांनी अग्रीमेंट केले ट्रम्प बरोबर. मग त्यांच्या इम्पोर्ट ड्युटी त्यांनी डाऊन करून टाकली. शिक्षा नाही तुम्हाला. आपण तयार नव्हतो आणि म्हणून त्यांनी आपल्यावरती 25% आयात शुल्क लावलं. आता हे आयात शुल्क जे आपल्याला लावलं 25%, ते आपल्यावरती वस्तूंवर लावलं, सर्व्हिसेस वरती लावलेलं नाही. बघा आता आपण अमेरिकेला काय निर्यात करतो, भारतामधनं काय जातं अमेरिकेला, तर आपल्याकडनं सगळ्यात जास्त अमेरिकेला जे निर्यात होतं ते जेम्स आणि ज्वेलरीज आहेत. म्हणजे साधारणतः आपण जे सोन्याचे दागिने तयार करतो, झालं का तयार? अरे वा, आपण जे सोन्याचे दागिने तयार करतो, हे सोन्याचे दागिने मोठ्या गुजरातमध्ये तयार केले जातात प्रामुख्याने. आणि ज्वेलरीज आणि जेम्स हे आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. त्याच्या खालोखाल नंबर 2 ला आपण गारमेंट्स आणि चामड्याच्या वस्तू निर्यात करतो. मग ते तुमच्या सोलापूरच्या चादरी असतील, बेडशीट्स आहेत, पिल्लो कव्हर आहे. त्यानंतर चामड्याच्या वस्तू ज्या आपण मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेला निर्यात करतो. त्याच्या खालोखाल येतं ॲटो पार्ट्स, म्हणजे ॲटो इंजिनिअरिंग मध्ये कार बनवण्यासाठी, मोटरसायकल बनवण्यासाठी ते पार्ट्स लागतात, ते आपण निर्यात करतो. त्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये बासमती राईस आपण फार मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. त्यानंतर आंध्र प्रदेश मधनं श्रिम्प म्हणतात त्याला, आपण प्रॉन्स वगैरे जो आहे तो आपण मोठ्या प्रमाणावरती निर्यात करतो. आणि मग आपण डेअरी प्रॉडक्ट्स असतील ते आपण निर्यात करतो. आता काय झालं की ही एकूण निर्यात जी आहे ती आहे $32 अब्ज. मात्र याच्यामध्ये जे लोक काम करतात ते काम करणारे लोक अत्यंत गरीब लोक आहेत. त्यामुळे आणि ते वर्कर्स आहेत, साधारणतः 5 ते 6 लाख लोक आहेत की ज्या क्षेत्रामध्ये काम करतात. चामड्याचं, कापड, जेम्स आणि ज्वेलरीज, ॲटो पार्ट्स, ऍग्रिकल्चर, फिशरीज. आणि त्यामुळे $32 बिलियन प्रश्न निर्माण झाला. आता तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडे आपल्या मीडियामधनं अशा प्रकारची पॅनिक सिच्युएशन तयार केली गेली की आता भारतामध्ये प्रचंड मोठी अनास्था निर्माण होणार, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला येणार, लाखो लोक बेरोजगार होणार, रस्त्यावर येणार. मित्रांनो, मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतोय. ही आकडेवारी तुम्ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या वेबसाईट वरनं क्रॉस चेक करू शकता. 2024 मध्ये भारताने जी निर्यात केली त्या निर्यातीचा एकूण आकडा $900 अब्ज एवढा होता. $900 अब्ज. त्यापैकी $32 अब्ज फक्त आपण अमेरिकेला निर्यात केली. 32 अब्ज. 900 मधनं 32 काढून टाका. साधारणतः $850 अब्ज निर्यात आपली चालू आहे. या 32 अब्जसाठी अशा प्रकारचं वातावरण तयार केलं गेलं की आता आमचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे, हा सगळा पार्ट आहे, या स्वरूपाने वातावरण तयार केलं गेलं. परंतु हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्या देशाचा एकूण आकार, आपली अर्थव्यवस्था आणि भारतीय लोकांची बचत करण्याची सवय आहे. बघा मोठी सवय आपली ती. त्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो. आपल्या अर्थव्यवस्थेला जी प्रचंड प्रमाण सेव्हिंग रेट 42% आहे आपला, 42%. अमेरिकेमध्ये 2 ते 3% सेव्हिंग आहे. कोणी सेव्हिंग करत नाही अमेरिकेमध्ये. त्यांच्याकडच्या बँक कंगाल होतात, बँकरप्ट होतात, देशोधडीला लागतात. आपल्याकडे असे प्रकार काही मोठे स्कॅम घडले तरच होतात. भारतामध्ये अशा प्रकारे बँक डुबलेल्या आहेत, देश झालेले आहेत, असे प्रकार तुम्हाला क्वचित ऐकायला मिळतील. अमेरिकेमधल्या 10 पैकी 6 बँक कंगाल होतात, बँकरप्ट होतात, कारण ते लोक सेव्हिंग नाही करत. आमचे भारतीय परदेशात काम करतात, दिवसाला 16 तास काम करतात, पैसे सापडत मायदेशी पाठवतात. कारण सेव्हिंग करणं हे भारतीयांच्या रक्तामध्ये आहे आणि ते आमच्या अर्थव्यवस्थेची मजबूती आहे. लक्षात घ्या, आपला एकूण जी निर्यात आहे, म्हणजे आपल्याकडे एकूण ज्याला जीडीपी म्हणतो आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, तर आपण निर्यात फार कमी करतो. आपलं जो सगळ्यात मजबूती आपल्या अर्थव्यवस्थेची काय आहे, तर आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. म्हणजे आपण जे कन्झ्युमर्स आहोत, आपण ज्या गोष्टी खरेदी करतो, ही आपल्या अर्थव्यवस्थेची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. मित्रांनो, माझ्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, केवळ ह्या दिवाळीमध्ये, प्रशांतजी, ह्या दिवाळीमध्ये एकूण टर्नओव्हर जो झाला फक्त दिवाळीच्या 6-7 दिवसांमध्ये, हा $56 अब्ज. $56 अब्ज वस्तू भारतीयांनी खरेदी केल्या फक्त दिवाळीमध्ये 5-6 दिवसांमध्ये. तुम्ही इमॅजिन करा
या अमेझॉन नावाच्या ज्या ऑनलाईन विकणाऱ्या कंपनीने जो नफा या दिवाळीमध्ये कमवला $3 बिलियन नफा होता. आपलं जे इलेक्ट्रॉनिक मार्केट्स आहे हे भारतामधलं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट 16 बिलियनचं आहे, त्यापैकी एसीचं मार्केट 2 बिलियनचं आहे. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला मिळणारा एकूण कॉन्ट्रीब्युशन जे आहे आपल्या जीडीपीला, आपल्या कन्झम्पशनचं, डोमेस्टिक कन्झम्पशनचं हे 42% आहे. म्हणून जगामध्ये काही जरी घडलं तरी भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का लागत नाही. जगामध्ये महामंदी आली तरी भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का लागत नाही, कारण आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा हे आपले कन्झ्युमर्स आहेत, मिडल क्लास मार्केट आहे. 142 कोटीची लोकसंख्या आहे, त्यापैकी 65 कोटी मध्यम वर्ग आहे. आणि हा जो मध्यम वर्ग आहे याला ऍस्पिरेशनल मिडल क्लास म्हणतात. म्हणजे ज्याच्याकडे सायकल आहे त्याला मोटरसायकल घ्यायची, ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याला 4 व्हीलर घ्यायची आहे, ज्याच्याकडे साधी 4 व्हीलर आहे त्याला सिडान घ्यायची आहे, ज्याच्याकडे सिडान आहे त्याला एसयूव्ही घ्यायची आहे. याला म्हणतात ऍस्पिरेशन्स. हा जो ऍस्पिरेशनल मिडल क्लास ही सगळ्यात मोठी ताकद आहे, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. अहो तुमचा जेवढा मिडल क्लास आहे 65 कोटींचा, अख्ख्या युरोपचं पॉप्युलेशन, अख्ख्या अमेरिकेचं पॉप्युलेशन एकत्र केलं तरी आपला मिडल क्लास त्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या देशाला हलवणं फार अवघड आहे. त्यामुळे ट्रम्पला असं वाटत असेल की यांचा $32 बिलियन व्यापार आम्ही हलवला म्हणजे यांच्यावरती परिणाम होईल, असं होणार नाही. पण ते का ट्रम्पनी केलं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण ठाम राहिलो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ऍग्रीकल्चर, डेअरी प्रॉडक्ट आणि फिशरीज वरची इम्पोर्ट ड्युटी ऍट एनी कॉस्ट कमी करणार नाही. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प याला प्रचंड ऍटिट्यूड आहे. हा माणूस असा आहे की रिअल इस्टेट मधला आहे, तो कशा प्रकारे विचार करतो, प्रत्येक गोष्ट स्क्वेअर फीट मध्ये विचार करतो. आता त्यांनी तो गाझा स्ट्रीप जी पॅलेस्टाईनची आहे तो काय म्हणला त्याला, सी फेसिंग प्रॉपर्टी. गाझा स्ट्रीपचं सी फेसिंग प्रॉपर्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉपर्टी. आणि तो ट्रम्प एम्पायर जे आहे, ट्रम्प हा रिअल इस्टेट मधला माणूस आहे. ट्रम्प टॉवर तुम्हाला मुंबईमध्ये पण दिसते, पुण्यामध्ये पण ट्रम्प टॉवर आहे. त्यामुळे तो बिल्डिंग बांधणारा माणूस आहे. त्यामुळे त्याला सातत्याने दबाव टाकणं, हाईप क्रिएट करणं आणि दबाव टाकून आपल्या पक्षामध्ये गोष्टी पाडून घेणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून त्याने आपल्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मग नंतर तो म्हणला मोदी इज अ टफ निगोशिएटर, मोदी इज अ ग्रेट मॅन. तो अजिबात ऐकत नाही, तो प्रचंड व्यापारी आहे आणि तो अजिबात आपल्या गोष्टींमध्ये झुकत नाही. मग त्यांनी नंतर असं केलं की भारत ऐकत नव्हता तर भारताला आणखी शिक्षा दिली पाहिजे आहे. म्हणून त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्यावरती 25% ऍडिशनल टेरिफ लावतो. का? कारण तुम्ही रशियाकडनं तेल घेता. आता मित्रांनो बघा किती हास्यास्पद आहे की ज्या अमेरिकेने रशियावरती 5000 सँक्शन्स म्हणजे निर्बंध लावले तरी रशिया युक्रेन युद्ध थांबलं नाही. एकट्या भारताने रशियाकडनं तेल घेणं थांबवल्यामुळे रशिया युक्रेन युद्ध थांबेल का? ते थांबणार नाहीये. आपण जेवढं तेल रशियाकडनं घेतो आपल्या 5 पट तेल चायना घेतो. मग तुम्ही चायनावरती पनिशमेंट का नाही लावत? आपण साधारणतः $30 बिलियन जर तेल रशियाकडनं घेतलं असेल तर युरोपियन देश 67 बिलियन लक्झरी आयटम्स हे रशियाकडनं घेता. मग तुम्ही युरोपियन देशांवरती का नाही लावत पनिशमेंट किंवा इम्पोर्ट ड्युटी? फक्त भारताला टार्गेट करण्याचा प्रकार झाला. आणि त्या भारताला टार्गेट करण्यासाठी पाकिस्तानला जवळ करणं, त्या शहाबाज शरीफला आजपर्यंत कोणत्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाला व्हाईट हाऊस मध्ये एंट्री नव्हती, कोणत्या लष्कर प्रमुखाला व्हाईट हाऊस मध्ये एंट्री नव्हती. या महाशयांनी त्यांना बोलवलं, त्यांना मेजवानी दिली. का? तर भारताला कमी दाखवायचं. हे सगळे प्रकार ते करतायत. पण हे का करतायत हे लक्षात ठेवा. ते यासाठी करतायत की भारतावरती दबाव टाकायचा आणि कसंही करून ऍग्रीकल्चर सेक्टर ओपन करून घ्यायचं. आणि त्यासाठी भारत तयार नसल्यामुळे ट्रम्प अशा प्रकारचा दबाव हा भारतावरती टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मी सातत्याने माझ्या सगळ्या लेखनामधनं हा युक्तिवाद करत गेलोय की ट्रम्पच्या ह्या धमक्यांना अजिबात बळी पडता कामा नये. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती किंचितही परिणाम होणार नाहीये. याचं कारण असं आहे की जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी नाही आहोत. आपली सगळ्यात मोठी जमेची बाजू आमचं डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. आणि जे पंतप्रधान मोदींनी दिवाळीच्या पूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलं होतं की स्वदेशी वस्तू वापरा, स्वदेशी वस्तू वापरा. अहो केवळ राखी पौर्णिमेला $300 मिलियन चायनीज राख्या भारतात विकल्या जातात. $300 मिलियन राख्या विकल्या जातात. एवढ्या राख्या आपण घेतो. आणि तुम्हाला कल्पना आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रशांतजी मी की आता सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI कशामध्ये येतोय?
FDI म्हणजे परकीय पैसा जो येतोय भारतामध्ये, तो येतोय टूथब्रश मध्ये, पेस्ट मध्ये, साबणामध्ये, शॅम्पू मध्ये, वेफर्स मध्ये, कोल्ड्रिंक मध्ये. का? आणि या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तुमच्या माझ्या सवयी बदलून टाकल्या आहेत. आपल्याला दर आठवड्याला ब्रश बदलावा लागतो, पेस्ट बदलावी लागते, साबण बदलावी लागतात, शॅम्पू बदलावा लागतो, वेफर्स वेगळ्या प्रकारचे फ्लेवर पाहिजे आम्हाला. या सगळ्या सवयी बदलल्यामुळे दुर्दैवाने पैसा तिथंच येऊ लागलाय. आणि आपला जो डॉलर मधला आपला पैसा आहे तो सगळा ह्या गोष्टींसाठी खर्च पडतोय. आणि म्हणून नेपाळ सारख्या देशांनी सांगितलं की तुम्ही आता वेफर्स घ्यायचे नाहीत. पाकिस्ताननी सांगितलं की आता चहा पिणं बंद करा, कारण त्याच्यावर जास्त पैसा चाललेला आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय सगळ्या गोष्टी, की आपल्याकडचा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा त्यामध्ये प्रामुख्याने नेण्याचा प्रयत्न करतो. आता मुद्दा जो असा आहे, हा आपल्याला सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे, तो की एकूणच आहे ट्रम्पच्या. आता ट्रम्प हा साधारणतः पुढचे 4 वर्ष म्हणजे 4 वर्षाची टर्म आहे, 1 वर्ष त्यांचा गेलेला आहे. ट्रम्प म्हणजे अमेरिका नाही, हे प्रथम लक्षात घ्या. ट्रम्पच्या जी पॉलिसीज आहेत एक व्यक्ती म्हणून आणि त्याच्या पक्षातली त्याची टीम म्हणून त्या पॉलिसी आहेत. अमेरिकेला भारताची प्रचंड गरज आहे. जेवढी आजच्या घडीला भारताची अमेरिकेला नाहीये, त्याच्या दुप्पट अमेरिकेला भारताची गरज आहे. पण ह्या ट्रम्पला ते कळत नाहीये, किंवा कळून देखील न कळण्यासारखे ट्रम्प करता आहेत. आणि त्यांना असं वाटतं की आम्ही भारतावर जर दबाव टाकला तर $32 बिलियन आमचा फायदा झाला तर अमेरिकेचं अर्थव्यवस्था बाळगलेली अर्थ सुधरेल. हे कुठेही शक्य नाही. पण असं असतानाही ह्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आता असंच घडतंय. राष्ट्र बलवान झालेले आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्या कमकुवत बनलेल्या आहेत. त्यामुळे उद्या नवल वाटायला नको की तुमच्या शेजारच्या चीनने नेपाळवरती आक्रमण केलं, नवल वाटायला नको त्यांनी तैवानवरती आक्रमण केलं. आता मोठ्या राष्ट्रांनी केलेलं आक्रमण थांबवायला कोणत्याही संघटना पुढे येणार नाहीये. म्हणून माझ्या कालच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं की हे जे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा तुमच्याकडे आहे, तुम्ही पाकिस्तान बरोबर ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरू केलं तरी अपेक्षा करू नका की कोणताही देश तुमच्या मदतीला येईल. आता तुम्हीच तुमचे निर्णय घेतले पाहिजे. हेच आजचं जागतिक राजकारण आहे आणि याच राजकारणाचे सूत्र आहे. त्यामुळे चीन बरोबर जरी आमचा संघर्ष झाला तर तो आम्हाला एकट्याला करावा लागेल. पाकिस्तान बरोबर जरी झाला तरी तो आम्हाला एकट्याला करावा लागेल. ती परिस्थिती गेली की यापूर्वी 3-4 देश तुमच्या मदतीला यायचे, पण तो पाठ आता राहिलेला नसल्यामुळे आपण पहिल्यांदा संरक्षणावरती आणि संरक्षण साधन संपत्तीच्या विकासावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भर द्यायला सुरुवात केली आहे. 5 वर्षापूर्वी गलवानचा संघर्ष झाला, आपल्याला चीननी धोका दिला आणि आपले जवळपास 42 जवान जे आहेत ते त्या ठिकाणी आपण ते शहीद झाले. यानंतर लक्षात घ्या की शक्यता होती की चीन आणि भारतामध्ये मोठा संघर्ष होईल, एक मोठं युद्ध जे 62 मध्ये झालं होतं त्याच्यापेक्षा पण मोठं युद्ध होईल. परंतु ते युद्ध झालं नाही. चीनने अनेकदा प्रयत्न केला पण चीनची हिंमत झाली नाही. आणि याचं कारण लक्षात ठेवा की 1962चा भारत आणि 2025चा भारत, 2020चा भारत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या भारताकडे अण्वस्त्र नव्हती, या भारताकडे अण्वस्त्र आहे. तो भारत इकॉनॉमिकली एवढा स्ट्रॉंग नव्हता, हा इकॉनॉमिकली प्रचंड स्ट्रॉंग असणारा भारत आहे. पूर्वी आपल्याला भारत चीन सीमेवरती जायला 5-5 दिवस लागायचे. मग त्या वेळेला तुम्हाला कल्पना असेल की त्याला शेर्पा म्हणलं जायचं. शेर्पा हा जो प्रकार असायचा तो मार्ग वाटाड्या म्हणतो आपण आपल्या मराठीमध्ये. तो त्या खेचर असायचं, त्या खेचराकडनं वाट दाखवत म्हणजे केवळ शेर्पाच त्या सीमेवरती पोहोचायचे, सैनिक पोहोचत नव्हते. पण आता काही तासांमध्ये भारतीय सैनिक चायना सीमेवरती पोहोचतात. त्यामुळे चीनचा प्रचंड जळफळाट होतो आहे आणि म्हणून चीन सातत्याने कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण गेल्या 10 वर्षांमध्ये साधारणतः ज्या पद्धतीने सीमेवरती साधन संपत्तीचा विकास केलेला आहे, आपली इकॉनॉमी हे अत्यंत स्ट्रॉंग वेनी आहे. जसं आपल्या सगळ्यांचं सेव्हिंग बँकेमध्ये अकाउंट असतं तशी भारताची जी सेव्हिंग बँक आहे ज्याला फॉरेक्स म्हणतात, फॉरेन एक्सचेंज रिझर्व, तर आपल्याकडे आपल्या केंद्र सरकारच्या सेव्हिंग मध्ये सध्या $700 अब्ज एवढा प्रचंड पैसा आहे. $700 अब्ज म्हणजे जगामध्ये किती मोठी इमर्जन्सी आली तरी साधारणतः 3 वर्ष आपण आपला सर्व कारभार अत्यंत उत्तम पद्धतीने चालू शकू इतका पैसा आपल्याकडे आहे. रशिया ह्या मोठ्या देशाकडेच्या तिजोरीमध्ये सध्या $400 अब्ज आहे, त्यांच्यापेक्षा $300 अब्ज आपल्याकडे आहे. जो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला FDI म्हणतात, हा प्रतिवर्षी तुमच्याकडे साधारणतः $70 बिलियन येतोय.
जो फॉरेन रेमिटन्स तुमचे भारतीय परदेशात राहून तुमच्याकडे पाठवताय तो साधारणतः $125 बिलियन आहे. आपली अर्थव्यवस्था जगातील सध्या सगळ्यात गतीने पुढे जाणारी अर्थव्यवस्था आहे. आपला जीडीपी ग्रोथ रेट हा 7% आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय की आपल्याला इतरांना हे कळत नाही, पण जे भारतीय परदेशात राहतात ना त्यांना विचारा की भारताच्या पासपोर्टची आजची किंमत काय आहे. ज्या भारताच्या पासपोर्टकडे दुर्लक्ष केलं जायचं तोच भारताचा पासपोर्ट आज प्रचंड स्ट्रॉंग बनला आहे. ठिकठिकाणी भारतीयांची मागणी होती आहे. केवळ महाराष्ट्र सरकारचा जर्मनी या देशाबरोबर करार झाला आणि जर्मनीने आपल्याकडनं 4 लाख तरुणांची मागणी केली. सिमिलर मागणी जपानची आहे. ठिकठिकाणी भारतीय तरुणांची मागणी ही वाढती आहे. हे आपल्यासाठीचं सगळ्यात मोठं आशादायी चित्र आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 142 कोटी आहे. जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. पण कुठे चिंतेचं वातावरण दिसतंय का? कुठे अशा प्रकारे त्याच्या संदर्भात काही चिंतेचा सूर दिसतोय का? का नाही दिसत आहे? कारण या 142 कोटी पैकी 72 कोटी हे 25 वयोगटातली मुलं आहेत. हे यंग मॅन पॉवर ही आपली सगळ्यात मोठी ऍसेट आहे. जग हे लवकर झपाट्याने म्हातारं बनत आहे. चीनचं ऍव्हरेज एज 42 आहे. अमेरिकेचं ऍव्हरेज एज 53 आहे. युरोपियन देशांचे ऍव्हरेज एज 50 ला क्रॉस आहे. भारताचं ऍव्हरेज एज 36 आहे, 36 आहे. आणि 21वे शतक संपुस्तक हा डेमोग्राफिक डिव्हिडंड तुमच्या पक्षामध्ये आहे. आणि त्यामुळे भारताविषयी सकारात्मक असणं, भारताविषयी आशादायी असणं हे आपलं सगळ्यात मोठं काम आहे. मी म्हणत मी काय करू शकतो देशासाठी, तर तुम्ही आशावादी राहा. हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. आज ज्या पद्धतीच्या प्रगतीच्या दिशेने आपण जातो आहोत ती वाखाणण्यासारखी आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्पला आपल्यावरती ऍडिशनल टेरिफ लावावे लागत आहेत, पण अजूनही आपण झुकत नाही आहोत. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. आणि जरी आपल्याकडचा चामड्याचा, कापडाचा आणि मग फिशरी अँड डेअरी प्रॉडक्टचा काही प्रमाणामध्ये अफेक्ट हा झालेला असला तरी केंद्र सरकारने तो डॅमेज कंट्रोल हा केलेला आहे. त्यामुळे त्यांना ज्या पद्धतीचे क्रेडिट्स आता दिले जातात, इव्हन सोलापूरच्या पण तुम्ही तिथल्या काही तुमचे ओळखीचे असतील इंडस्ट्रियल त्यांना विचारा, त्यांना क्रेडिटच्या दृष्टिकोनातून, लॉंग टर्म क्रेडिटच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी फोन यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सांगण्याचा मुख्य अर्थ असा आहे की डोनाल्ड ट्रम्पच्या काही पक्षपाती विक्षिप्त निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था धोक्यात आली असं अजिबात नाही आहे. आणि कोणताही लक्षात घ्या, ह्या देशाची संस्कृती ही 3000 वर्ष जुनी संस्कृती. अमेरिका देशाचं आयुष्य काय? अमेरिका फक्त 250 वर्ष जुना देश आहे. आमची 3000 वर्षांची संस्कृती आहे. आमच्या पुस्तकामधलं अमेरिका एक प्रकरण पण नाही आहे, एक प्रकरण पण, एक चॅप्टर पण नाही आहे. त्यामुळे अशा देशांनी आम्हाला सांगायचं की तुमची लोकशाही अशी आहे आणि आम्ही तुमच्यात या पद्धतीने टॅक्स दाखवू, तो दिवस आता गेलेले आहेत. आणि म्हणूनच हे लोक भारताला घाबरता आहेत. हे लक्षात ठेवा. हा जो डीप स्टेट नावाचा जो प्रकार आहे भारताला डिस्टर्ब करण्याच्या दृष्टिकोनातनं हे आता ऍक्टिव्ह झालेले आहेत. कारण त्यांना कल्पना आहे की हा देश तरुणांचा देश आहे आणि हा देश ज्या पद्धतीने पुढे जातो आहे त्या दृष्टिकोनातनं त्याला थांबवणे अवघड आहे. आपण गेल्या पुढच्या 25 वर्षाचा एक डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. आपण स्वातंत्र्याच्या 100च्या दिशेने जातो आहोत. हे जे पुढचे 25 वर्ष, आता ते 22 वर्ष राहिलेत, हे पुढचे 22 वर्ष ज्याला अमृत काळ असं म्हटलं जातं, यामध्ये आपला जो मिडल इन्कम ग्रुप असणारा देश आहे त्या मिडल इन्कम ग्रुप देशाला डेव्हलप नेशन बनवणं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न चालले. त्यासाठी 3 पिलर्स केंद्र सरकारकडून आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे. पहिला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा आहे. आज तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीचे इन्फ्रा डेव्हलपमेंट भारतामध्ये होत आहे, मग तो समृद्धी महामार्ग असेल किंवा बाकी ठिकाणी असतील, तुमचे प्रोजेक्ट असतील, मग ते रोड कन्स्ट्रक्शन आहे, रेल कन्स्ट्रक्शन आहे, पोर्ट कन्स्ट्रक्शन आहे. दुसरा महत्वाचा पिलर आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा, जो अत्यंत उत्तम पद्धतीने चालला आहे. आणि तिसरा जो महत्वाचा पिलर आहे की भारताला विकसित करणं म्हणजे काय करणं, तर भारताला विकसित करणं म्हणजे भारताला उद्योग प्रधान देश बनवणं. आणि जर तुम्हाला उद्योग प्रधान देश बनवायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते स्किल्ड मॅन पॉवर, कौशल्याने युक्त असणारे तरुण. आणि त्यासाठी आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही भारतामध्ये आणि देशामध्ये आणतो. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या ज्या देशांनी आता आपण ज्याला विकसित म्हणतो, आपल्या शेजारच्या देशाचं उदाहरण घ्या. चायना आपल्या शेजारचा देश आहे. तुम्ही जर ह्या देशाच्या विकासाचा अभ्यास केला, प्रशांत मी तुम्हाला उदाहरण देतो. 1979 हे वर्ष, 1979 ला चीनचे संस्थापक माओ त्से तुंगचे निधन झालं.
1979 पर्यंत एकही चीनचा नेता हा चीन सोडून चीनच्या बाहेर गेलेला नव्हता. एकही नेता गेलेला नव्हता. 1980 ला एक व्यक्ती चीनच्या बाहेर गेला, त्याचं नाव होतं डेन शियाओपँग, आणि हा व्यक्ती जपानला गेला. आणि हा जपानला गेल्यानंतर निसान मोटर्स, जे ऑटोमोबाईल कंपनी कार बनवणारी, त्याला त्यांनी व्हिजिट केलं. आणि ते व्हिजिट केल्यानंतर त्यांनी पाहिलं की या निसान मोटर्स मध्ये अमेरिकेने गुंतवणूक केली आहे, इंग्लंडनी गुंतवणूक केली आहे, काही युरोपियन देशांनी गुंतवणूक केली आहे, आणि जपानच्या अनेक उद्योगांमध्ये परकी गुंतवणूक यायला लागलेली. आणि हा मग ती परत आला, आणि परत आल्यानंतर त्यांनी चीनची अर्थव्यवस्था ओपन केली. आणि ओपन केल्यानंतर 30 वर्षाचा प्लॅन आखला, आणि ती 1981 ला हा प्लॅन सुरू झाला. 2011 ला तो प्लॅन मॅच्युअर्ड झाला, आणि जगामध्ये आपण सगळीकडे चीनचं नाव घेतोय. पण ह्या चीनची अवस्था आपल्यापेक्षाही वाईट होती. 1979 ला चीनकडे एकही बहुराष्ट्रीय कंपनी नव्हती. आज 9000 बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. $14 ट्रिलियन त्यांचा अर्थव्यवस्थेचा आकार आहे. हे त्यांनी सिस्टमॅटिकली केलं. हे करत असताना तो इतका धूर्त देश आहे, या देशाचा 19 देशांबरोबर सीमावाद आहे. पण या 30 वर्षांमध्ये त्यांनी कोणाशी पंगा घेतला नाही, शांतपणे आपली ग्रोथ केली. आणि जेव्हा ग्रोथ अचीव झाली तेव्हा हाँगकाँग आमचा, तिबेट आमचा, साऊथ चायना आमचा, जपानचा सेनकाकू आमचा, सगळ्यांशी भांडण सुरू केलं, कारण प्रचंड ताकद वाढली. लक्षात घ्या, भारताने त्याच्या 10 वर्षानंतर सुरू केली. कधी केली? 1991 ला. 1991 ला आपण आपली अर्थव्यवस्था ओपन केली. मग ती मॅच्युअर्ड कधी होणार होती? 30 वर्षानंतर, म्हणजे 2021 मध्ये. आणि म्हणून अब्दुल कलाम, आपले एक्स प्रेसिडेंट, यांनी पुस्तक लिहिलं इंडिया 2020. ते पुस्तक आपल्यापैकी काही लोकांनी वाचलं पण असेल, ते मराठीमध्ये भाषांतरित झालंय. गोवारीकर जे सायंटिस्ट होते त्यांनी प्रस्तावना लिहिली त्याची, ते पुस्तक वाचा. त्यावेळेला मी दिल्लीमध्ये JNU मध्ये शिक्षण घेत होतो. मला सारखा प्रश्न पडायचा, पुस्तक 2003 मध्ये आलं. मला प्रश्न पडायचा की इंडिया 2020 का बरं, इंडिया 2021 का नाही, इंडिया 2018 का नाही, इंडिया 2015 का नाही. कलाम साहेबांनी 2020 हा शब्द का वापरला? आणि मग त्याचं उत्तर असं आहे की जोही देश आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम सुरू करतो त्याला फळं यायला कमीत कमी 30 वर्ष लागतात. म्हणून चीनने 1981 ला सुरू केला, 2011 ला फळं आली. म्हणून चीनचं नाव सगळीकडे आहे. आपण 1991 ला सुरू केला, जो 2021 ला फळं येणार होती, पण दरम्यान कोरोना आला. आणि तो कोरोना आल्यामुळे आपला विकास कमी झाला. पण 2031 पर्यंत जाईल, पण भारताचे दिवस 100% येणार आहेत. हे लक्षात ठेवा. पुढचे 20-22 वर्ष हा आपल्यासाठीचा अत्यंत महत्वाचा काळ आहे. यामध्ये आपण आपल्याला मोटिवेट करायचं, आपल्या यंगस्टर्सला, आपल्या तरुण जनरेशनला. आणि आपण ज्यांचं आता करिअर झालेलं आहे, निदान त्यांनी नकारात्मक निराशावादी सूर ठेवता कामा नये. ह्या देशाचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. लक्षात घ्या, 2-2.5 हजार वर्षांपूर्वी जगभरातले स्कॉलर या देशामध्ये अभ्यासाला यायचे. आपल्याकडे नालंदा युनिव्हर्सिटी होती. या नालंदा विद्यापीठामध्ये 21 विषयांचा अभ्यास चालायचा. त्याच्यामध्ये द्वारपाल नावाची पोस्ट होती, आणि हा द्वारपाल 10 लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचा, 2 लोकांना सिलेक्ट करायचा, आतमध्ये पाठवायचा, ज्याला एंट्रन्स टेस्ट आपण म्हणतो. आता नीट सारखी एंट्रन्स टेस्ट आहे. आज विद्यापीठाची संकल्पना युरोपियन देश म्हणतात ऑक्सफर्ड विद्यापीठ 12व्या शतकात आलं, ती आमची संकल्पना आहे. अरे बाबा, त्याच्या 1000 वर्षांपूर्वी आमच्याकडे नालंदा विद्यापीठ होतं. आणि जेव्हा ते विद्यापीठ जळालं मित्रांनो, तेव्हा ते 6 महिने जळत होतं. इतकी प्रचंड पुस्तकं त्या विद्यापीठामध्ये होती. हा सगळा साठा आपल्याकडे होता. पण परकीय आक्रमण येत गेली, आणि त्यांनी आपल्यावरती गुलाम मानसिकता लादली, आणि सांगितले की तुमच्याकडे जे आहे ते निकृष्ट आहे, आमच्याकडे जे सगळं आहे ते श्रेष्ठ आहे, त्यामुळे तेच तुम्ही घ्या. याला कल्चरल इम्पेरियलिझम किंवा सांस्कृतिक वसाहतवाद असं म्हणतात. आणि आता पंतप्रधान मोदींनी जे पंचप्रण सांगितलेलं आहे, त्यामध्ये सांगितले की ह्या ज्या गुलामीच्या खुणा आहेत, त्या गुलामीच्या खुणा आपल्याला पुसल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून आपली संस्कृती, आपला इतिहास याच्यावरती प्रचंड अभिमान आपण बाळगला पाहिजे. एस जयशंकर यांनी 2 पुस्तकं लिहिली आहेत. एका पुस्तकामध्ये ते महाभारताचं महत्व सांगतात, एका पुस्तकात ते रामायणाचं महत्व सांगतात. याच्या पूर्वी युद्ध कशी लढली जावे, तह कसा करावा, करार कसा करावा, याची उत्तम उदाहरणं तुम्हाला महाभारतात भेटतात, रामायणामध्ये भेटतात. या सगळ्या गोष्टींना आपण नेहमी निकृष्ट दर्जा देत गेलो, आणि जे काही चांगलं घडतं ते परदेशात घडतं हे बघत गेलो. मित्रांनो, परिस्थिती बदललेली आहे.
2 इस्लामिक देश एकत्र आले आणि त्यांनी भारताला 100 एकर जमीन दिली दुबईमध्ये आणि सांगितलं की हिंदू टेम्पल या ठिकाणी तयार करा. जे हिंदू टेम्पल तयार झालं, जे भारतीय संस्कृतीचं दर्शन आज इस्लामिक देशाला करून देत आहे. त्यामुळे परिस्थिती बदलतीये. बदलणारी परिस्थिती पुढच्या 2 दशकांमध्ये अजून प्रचंड ताकदीने बदलणार आहे. आपल्या सगळ्यांचं एकच सगळ्यात महत्वाचं काम आहे, याची सुरुवात आपल्याला जर पूर्ण करायची असेल तर आपल्या सगळ्यांना आशावादी राहणं, भारताच्या भविष्याविषयी अत्यंत कोणत्याही प्रकारचा निराशावाद आपल्या मनामध्ये न येऊ देणं, एवढी जरी आपण काळजी घेतली तर मित्रांनो लक्षात ठेवा, काही गोष्टी आपण टाळू शकत नाही. ज्याला इनडिस्पेन्सिबल असं म्हणतात, अनअवॉइडेबल असं म्हणतात, त्यापैकी भारताचा विकास ही न टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. आपले कितीही पाकिस्तान, चायना सारखे शत्रू असो, आपण पुढे जाणारच, कोणत्याही परिस्थितीमध्ये जाणार. हा आशावाद मी केवळ व्यक्ती म्हणून नाही आहे, तो ओव्हरऑल जो जगामधल्या सगळ्या घडामोडी आहेत आणि भारताविषयीचे इम्प्रेशन आहे त्याच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत मेसेज द्यायला या ठिकाणी मी आलोय. मी पुन्हा एकदा आयोजकांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो की ट्रम्प, टॅरिफ आणि भारत या अनुषंगाने एकूणच जगात काय चाललं आहे आणि आपण पंढरपूरमध्ये याचा विचार का केला पाहिजे आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार किंवा त्याची सुरुवात आपण केली आहे असं आपण म्हणू शकतो. मी तुम्हाला तुमच्या ह्या व्याख्यानमालेसाठी अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो. बँकेने 113 वर्ष पूर्ण केलेले उदाहरण तुम्हाला दिलं. 113 वर्ष म्हणजे अमेरिकेमध्ये तुम्हाला बोटार पोहोचण्याएवढ्या बँक दिसतील ज्या 100 वर्ष क्रॉस केल्या. तिथं बँकांच्या आयुष्य 10 वर्ष पण नसतात. पण आपल्याकडचं लोकांचं जे नेचर आहे, लक्षात घ्या, भारतीय माणसाला काय लोक जग प्रेम करतात, फॅमिली माइंडेड माणूस आहे, हा कुटुंब वत्सल माणूस आहे, हा कुठे हिंसाचारात जात नाही, हा बिचारा जातो, नोकरी करतो, घरी येतो, पैसे साठवतो, परत पाठवतो, मिळालेला पैशाचं चैन करत नाही, बाहेर जात नाही, वेगवेगळ्या देशांमध्ये मॉलमध्ये जाऊन खर्च करत नाही, परदेशातले भारतीय सगळं सेव्ह करतात, आपल्याकडे पाठवतात. आणि हा जो सेव्हिंगचा आपला नेचर आहे, हे नेचर आपल्या इकॉनॉमीला, आपल्या बँकिंग सेक्टरला प्रचंड स्ट्रॉंग बनवणार आहे. बँकिंग सेक्टर मध्ये आपण 20% एफडीआय आतापर्यंत अलाउड केला होता, जो आता वाढून 49% पर्यंत आपण केलाय. प्रायव्हेट बँकांमध्ये 73% पर्यंत केलाय. उद्या नवल वाटायला नको की पंढरपूरमध्ये देखील मोठमोठ्या फॉरेन बँका कदाचित पंढरपूर तुमच्या अर्बन बरोबर सुद्धा कोलॅबरेशन करून इथे येऊ शकतील. अशा प्रकारचं आशादायी चित्र आहे. मी पुन्हा एकदा आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. हा तसा विषय तांत्रिक आहे, जागतिक आहे, परंतु तुम्हाला मला समजेल इतक्या सोप्या भाषेमध्ये आणि स्थानिक उदाहरणं देऊन मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. ही संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.